नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असून संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित तिथी आहे। त्याचबरोबर ही जर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं। त्याचबरोबर मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यानं आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते। त्याचबरोबर हे विघ्नहर्ता आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं देखील म्हटलं जातं। अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांसाठी उपवास केल्यानं जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। त्याचबरोबर समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात। बुद्धी, विवेक आणि सुख समृद्धीचे अधिपती असलेल्या या गणपती बाप्पांची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात। तर यंदा म्हणजे 2026 मध्ये 5 मे 2026 रोजी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी येत असून या दिवशी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, अडचणी, विघ्न दूर करण्यासाठी आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर काही अडथळे निर्माण होत असतील किंवा मुलांच्या विवाहाला विलंब होत असेल तर त्यासाठी देखील हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुपारी। आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तसेच कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः असं देखील लिहायला विसरू नका। तर मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं का म्हटलं जातं, तर मंगळवार हा मंगळ ग्रहाचा म्हणजेच अंगारक वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं नाव पडलं आहे। आणि अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात प्रभावी संकष्टी चतुर्थी मानली जाते। या दिवशी केलेली गणपती बाप्पांची विशेष पूजा विघ्ननाश, संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्णतेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते। साधारणतः अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा, क्वचित दोनदा, मात्र यंदा म्हणजे 2026 मध्ये ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे 3 वेळा। 6 जानेवारीला ती येऊन गेलेली आहे, 5 मेला अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे आणि त्याचबरोबर 29 सप्टेंबरला देखील ही अंगारकी चतुर्थी येणार आहे। तर आपल्याला जो उपाय करायचा आहे एका सुपारीचा, तर हा उपाय तुम्हाला सकाळीच या अंगारकी संकष्टीच्या दिवशी करायचा आहे। परंतु जर तुम्हाला सकाळी जर काही कारणास्तव करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, परंतु तिन्ही सांजेच्या अगोदर म्हणजे 7:30च्या किंवा 7च्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त सुपारी लागणार नाही तर त्याबरोबर आणखीही काही वस्तू लागणार आहेत। तर आपल्याला मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी सुपारी ठेवायची आहे। आता जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ही जर सुपारी ठेवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यावे लागतील। एक तुमच्या घरातील जे तिजोरी असेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही घरातील पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी एक ठेवायचे आहे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे। जसे तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे या सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या मुलांचं जर विवाह ठरत नसेल, विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला ही विशेष सेवा करायची आहे। तर उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक सुपारी। आता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता। या प्रत्येक सुपारी सोबत आपल्याला लागणार आहे 1 रुपयाचं नाणं, 11 मोजून अक्षदा लागणार आहेत, अखंड अक्षदाच लागणार आहेत आपल्याला। त्याचबरोबर 2 हिरव्या वेलच्या आणि 2 लवंगा या वस्तू यासोबत आपल्याला लागणार आहेत। आता सुपारी घेत असताना आपण ही नवीनच आणि पूजेची सुपारी घ्यायची आहे, खाण्यासाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची नाही। त्याचबरोबर घरामध्ये अगोदरपासून पडलेली असेल सुपारी तर ती तुम्ही घ्यायची नाही। आता सुपारी घेतल्यानंतर आपल्याला विड्याची पानं देखील लागणार आहेत। आता विड्याची पानं मी कशा पद्धतीने घ्यायची आहेत तर व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर या अंगारकीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे। त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे। किंवा जर साफसफाई करत असाल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे ज्या वस्तू आहेत हळद आणि थोडंसं मीठ हे टाकून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे। त्यानंतर हा जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर तो उपाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल, कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आहे, भरभराटीसाठी आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी आहे। तर उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवी देवतांची, गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे। आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे
आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा प्रज्वलित करताना या दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। देशी गाईचं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी तसेच भीमसेनी कापराच्या 2 वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। जो व्यक्ती हा उपाय करत आहे तर त्यानं आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। त्यानंतर आपण ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या एका ताटामध्ये सर्व वस्तू घ्यायच्या आहेत। आता घेत असताना काय करायचं आहे तर सर्वप्रथम सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना तुम्ही पाण्याने नुसता केला तरी देखील चालेल, पंचामृताने केला तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। सर्वप्रथम मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे दुर्वाची जुडी, जास्वंदीची फुलं तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मोदक असतील तर अतिशय उत्तम त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतरच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर अभिषेक झाल्यानंतर आपण दुसरी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपण जी विड्याची पानं घेतलेली आहेत तर ती 2 पानं ठेवायची आहेत, त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे। मोजून ज्या घेतलेल्या 11 अक्षदा आहेत तर त्या 11 अक्षदा ठेवायच्या आहेत। त्यानंतर 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। अखंडच लवंगा घ्यायच्या आहेत, कुठे तुटलेल्या नसाव्यात, फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर अशाच पद्धतीनं तुम्हाला अजून 2 पानं घ्यायची आहेत, त्यावर देखील या वस्तू ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या वस्तू सर्व अभिमंत्रित करायच्या आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला फक्त 1 सुपारी घ्यायची आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहेत। या फक्त एवढ्या 2च वस्तू या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही चवळी किंवा मूग किंवा इतर कडधान्य कोणतंही 108 वेळा मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच मंत्र जप करताना तुम्हाला त्रास होणार नाही किंवा तुम्ही जपमाळेने केला तरी देखील चालेल। 108 वेळा ओम गण गणपते नमः किंवा कोणताही तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे। त्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण देखील करू शकता। त्यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत आणि यावरती तुमची जी काही अडचण असेल, म्हणजे घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा घरावरती कोणती ना कोणती सतत अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, बाधा येत असतील तर तुम्हाला या ठिकाणी ते सर्व काही बोलून दाखवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, या वस्तू याच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत। आता तुम्ही जर सकाळी हा उपाय करत असाल तर दिवसभर तुम्हाला या वस्तू याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे, फलाहार करून हा उपवास करायचा आहे, गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमच्या जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहेत, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अखंड अक्षदा, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे, गोमातेची देखील पूजा करायची आहे। त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आपण ज्या वस्तू देवघरासमोर ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तूंसमोर बसून म्हणजेच गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला पुन्हा एकदा 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। आपली जर कुलदेवता माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। पुन्हा एकदा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे बुधवार आणि बुधवार हा वार देखील गणपती बाप्पांना समर्पित वार आहे। तर या दिवशी सकाळी देवपूजा करताना आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। विड्याची जी पानं घेतलेली आहेत तर ती विड्याची पानं तुमची जी झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत आणि त्यानंतर या ज्या वस्तू राहिलेल्या आहेत तर त्या वस्तू म्हणजेच 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, मी जसं सांगितलं जर मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर 1 रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं नाही, तर फक्त सुपारी आणि जे आपण अक्षदा घेतलेल्या आहेत तर ते एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा जरी कागद असेल तर त्यामध्ये बांधून आपल्या मुलांच्या किंवा मुलीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ह्या वस्तू ठेवायला द्यायच्या आहेत। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अखंड अक्षदा, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 लवंगा ज्या राहिलेल्या होत्या तर त्याची एक पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाच्या रुमालामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे आणि आपला जिथं व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये एक पोटली ठेवायची आहे। अशीच एक पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। अशी जर शक्य असेल तर तुमच्या स्वयंपाकघरात देखील ठेवू शकता आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये अडचणी, विघ्न, दारिद्र्य, बाधा ज्या काही अडचणी आहेत, नकारात्मकता आहे तर ती सर्व या
ठिकाणाहून येत असते. म्हणून घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, चौकट आहे, तर त्याच्या वरच्या आतल्या बाजूला तुम्हाला एक पोटली बांधायची आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची पोटली बांधायची आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायच्या असतील तर तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. 3 ठिकाणी ठेवायच्या असतील तर 3 ठिकाणी ठेवण्यासाठी 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जर कोणत्याच ठिकाणी ठेवायचं नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील गणपती बाप्पांचं स्वरूप मानून या सुपारीची 1 रुपयाच्या नाण्याची आणि या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांची सेवा पूजा करू शकता. आता ह्या ठेवत असताना एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. या अक्षता तुम्ही दररोज बदलू शकता. या अक्षता दररोज तुम्ही तुमच्या जे स्वयंपाकघरामध्ये भातासाठी जे तांदूळ वापरता त्यामध्ये टाकायचे आहेत आणि दुसऱ्या अक्षतावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत आणि दररोज यांची तुम्हाला देखील पूजा करायची आहे. तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम असेल, ज्या कामामध्ये अडचणी येत असतील किंवा ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला जाताना तुम्ही हे 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी सोबत ठेवू शकता. उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. त्याचबरोबर जर घरामध्ये अडचणी असतील किंवा आजारपण असेल, जी काही तुमचं संकट असेल तर ते विघ्नहर्त्याला दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही हा जर उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीला जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला करू शकता. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. मुलांचं जर विवाह जमत नसेल तरी देखील हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर उपाय करताना विघ्नहर्त्याला प्रार्थना करायला, आपल्या कुलदेवचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.